आहात सर्व मस्त आणि मजेतच ना। मी अश्विनी तुमचं माझ्या अशीच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर पहा, मी आज एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे। जो बॅक पार्ट आहे त्याचा तो बोटनेकमध्ये स्टिच केला आहे आणि फ्रंट पार्ट आहे तो त्याचा प्रिन्सेसमध्ये स्टिच केलेला आहे। तुमच्याशी शेअर करावासा वाटला, त्याची डिझाईन कशी वाटली ते मला सांगा। तर बघा, हा मी ब्लाऊज तुम्हाला दाखवते। तर बघा, ही त्याची फ्रंट साइड आहे जी मी प्रिन्सेसमध्ये कट केलेली आहे, स्टिच केलेली आहे प्रिन्सेसमध्ये। तर तुम्हाला दिसत असेल तर जरासा बघा, अशा पद्धतीने मी याला प्रिन्सेसमध्ये स्टिच केलेलं आहे। तुम्ही बघू शकता याचा जो शेप आहे प्रिन्सेसचा तो किती सुंदर आलेला आहे। बघा, इथं असा पफ सुद्धा येत आहे या ब्लाऊजला, पफ येतोय। आतल्या साईडला कप वगैरे काही स्टिच न करता आतल्या साईडला काही न लावता इथं किती सुंदर अशा पद्धतीने याचा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे। आणि बॅक पार्ट तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये याचा जो ड्रॉप शेप असतो त्या टाईपमध्ये हा नेक आहे तो आपल्या इथं रेडी केलेला आहे। मी तुम्हाला हा कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि याच्या ज्या ह्या आहेत स्लीव आहेत त्या एल्बो लेंथमध्ये मी स्टिच केलेल्या आहेत। पूर्ण सिंपल आहे, फक्त बॅक साईडने मी याला बोटनेकमध्ये स्टिच केलेला आहे। फ्रंट साईडला इथं आपली पाइपिंग वगैरे न लावता इथं मी आतल्या साईडला गळापट्टी लावून इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपला हा पार्ट गळ्याचा आहे तो रेडी झालेला आहे। तिथे मी हात शिलाई लावलेली आहे। बघा, इथं अशा पद्धतीने एकदम सुंदर आणि फिनिशिंगमध्ये जो ब्लाऊज आहे तो आपला इथं स्टिच झालेला आहे। पाठीला सुद्धा इथे मी एक कमरपट्टी लावून घेतलेली आहे, तिला हात शिलाई घालून घेतलेली आहे। अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे। तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशा ब्लाऊजची किंमत तुम्ही किती घेता ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल किंवा ब्लाऊज जरी आवडला असेल तरी व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि असेच नवनवीन डिझाईन पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।